तण देई धन म्हणतात सगळे म्हणून तणनाशक मारतात, पण त्याचा उपयोगच नाही हो. तण देई धन देत नाही, माती वाया घालवायला लागली. पण सरांनी काय सांगितलं, येऊ द्या ना तण, काय करते तुम्हाला, ग्रास कटर आहे, ग्रास कटर मारा, मुळी डिस्टर्ब करू नका. सरांचं जो प्रत्येक शब्द आहे तो एक आपल्याला मूलमंत्र म्हणजे गुरुमंत्र आहे. म्हणजे आपल्याला सर एखाद्या गोष्टीत किती प्रबळता द्यावी, बळ दिलं जातं. शेतकरी तेल आलाय, भिवू नकोस, तू हे कर. तर यासाठी गुरु करणं गरजेचं आहे. तर तसे माझे गुरु बिटी गोरे सर आहेत. नमस्कार, मी बालाजी जगदाळे, गाव बिदाल. आज आपण जे पाहत आहात ते माझा फार्म वडगावला आहे, बालाजी ऑर्गॅनिक फार्म वडगाव. या ठिकाणी माननीय मार्गदर्शक आमचे डॉक्टर्स म्हणतो आम्ही त्यांना आमच्या भाषेत, बिटी गोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी 2022ला कोल्हापूर येथे निवासी 3 दिवसाचा कोर्स केला. आणि तो कोर्स केल्यानंतर माझ्यातली आत्मीयता जागली की आपण पण डाळिंब लावली पाहिजे. मी अगोदर जरा शिकायचा प्रयत्न करतो आणि शिकल्यानंतर ते कृतीत आणायचा प्रयत्न करतो. आणि तसंच कोणतरी गुरु लागतो प्रत्येक कन्सेप्टमध्ये. तसे माझे डाळिंबीतील, शेतीतील किंवा जमिनीचे गुरु असतील तर बिटी गोरे सर आहेत. आणि त्यांनी जो गुरुमंत्र दिला की झाड लावल्यापासून त्याची बाळ जोपासना कशी असावी, त्याचं प्रत्येक महिन्यातलं न्यूट्रिशन कसं असावं, प्रत्येक पाणी मोकळं नाही गेलं पाहिजे त्याच्यासाठी काय असावं, तुमच्याकडं मर रोग येऊ नये म्हणून झाडापासून किती फुटावर लॅटरल पाहिजे, कसं पाहिजे, ह्या सगळ्याचं नियोजन त्यांच्याकडनं बाह्य शिकलो. ते शिकत शिकत बाग आता माझी दुसऱ्या वर्षाच्या सेटिंगमध्ये आहे. त्यांच्या आशीर्वादानं सगळं सेटिंग, म्हणजे लोकांना सेटिंग नव्हतं त्या काळातही मला सेटिंग झालेलं आहे. एक वेळ आता थिनिंग झालेली आहे, अजून एकदा थिनिंग करायचं आहे. तर फक्त माझं एकच म्हणणं राहील की काम हे करावं लागतं, पण काम करताना काय काम करायचं आहे आणि कसं करायचं आहे, तर त्याला एक नियोजन लागतं. आणि ते नियोजन कसं असावं किंवा वातावरण झालंय तर मग प्रत्येक वेळेस आपल्या बागेत कोणतरी येईल आणि आपल्याला सांगेल की असं केलं पाहिजे, तर नाही. तर ते आपल्याला प्रत्येक वातावरणानुसार, प्रत्येक सिच्युएशननुसार मार्गदर्शन आपल्याला आपले बिटी गोरे सर करतात. ते कसे करतात, तर त्यांचं फार्म DSS चॅनल आहे, त्याला मी यूट्यूबला सबस्क्राईब केलेलं आहे. आणि त्या सबस्क्राईबमधून मला काय कळतंय, आज ढगाळ वातावरण झाले, ह्या उत्तर भागात पाऊस आहे, तर पाऊस आहे तर काय घेतलं पाहिजे, मग त्यातून आमचं नियोजन करते. आमच्यात आता खोडकिडीचा खूप मोठा प्रादुर्भाव होता. सगळ्या गोष्टी आमच्याकडे काही औषधं उपलब्ध होत नाहीत सरांची, पण आम्ही ती घेतोय, त्याचा रिझल्ट असेल. तर आत्ता माझ्यात जवळजवळ अर्ध्या बागेत भुस्सा पडत होता खाली, आता पूर्णपणे बंद झालाय. का, तर सरांनी जे रिकमेंडेड केलं तेच आम्ही वापरतोय. आम्ही असं म्हणत नाही की तुम्हीच हे करा, असं करा. तुम्ही अनुभव आधी. म्हणजे प्रत्येकानं, म्हणजे तुम्ही मी कुणाला म्हणण्यापेक्षा मी स्वतः अनुभवतोय. आपण प्रत्येक शेतकऱ्यानं अनुभवलं पाहिजे आणि कुठल्याही क्षेत्रात आपला एक गुरु पाहिजे. तर त्यामुळं प्रत्येकानं शेती विश्वात असताना जो चांगलं देतोय त्यालाच गुरु म्हणलं पाहिजे आणि त्याच्याच बरोबर गेलं पाहिजे, तर ही सोनं पिकणार आहे. आणि ही पिकवायसाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागणार आहे. आणि एवढंच नाही, जमिनीवर काम केलं पाहिजे, ॲवेनो न्यूट्रोमिक्स सोडलं पाहिजे, PSB, KSB, ही सगळी जी ग्रेड आहेत जमिनीवर. सरांचं पहिलं कार्य काय आहे की तुम्ही जमिनीवर काम करा. तण देई धन म्हणतात सगळे म्हणून तणनाशक मारतात, पण त्याचा उपयोगच नाही हो. तण देई धन देत नाही, माती वाया घालवायला लागली. पण सरांनी काय सांगितलं, येऊ द्या ना तण, काय करते तुम्हाला, ग्रास कटर आहे, ग्रास कटर मारा, मुळी डिस्टर्ब करू नका. सरांचं जो प्रत्येक शब्द आहे तो एक आपल्याला मूलमंत्र म्हणजे गुरुमंत्र आहे तो. तर तो गुरुमंत्र घेऊनच आपण पुढे गेलं पाहिजे. वापसा सिच्युएशन सर सांगतात, वापसा आहे का नाही बघा, लाडू तयार होतोय का नाही बघा. लाडू तयार होत नसेल तरच पाणी द्या. हे कळलं पाहिजे. आपण हाय मुबलक म्हणून देतोय भरपूर पाणी, काही ठिकाणी पाणी नाही, टँकरनं देत. तर त्यानुसार सगळं नियोजन करत करत खताचं व्यवस्थापन सरांनी, म्हणजे माझ्या नॅचरल अवस्थेतले गुरु सर काय आहेत, तर रिअल हिरो काय आहेत, तर सरांकडं एक गिर गाय होती. सरांच्या अगोदर माझ्याकडे पण गाय होती, पण सरांनी सांगितले की एक गाय 1 एकर शेती जगवू शकते. एक गाय 1 एकर शेती जगवू शकते. तर सरांनी सांगितलं तुझी 11 एकर शेती आहे, तर तुझ्याकडे 11 गाय पाहिजेत. आत्ता सरांच्या मार्गदर्शनाकडून माझ्याकडे 20 देशी गाय आहेत. ना जर्सी, देशी गायीवर काम करा. आरोग्य चांगलं राहील, मानसिक ताण कंट्रोल होईल. म्हणजे सर आपल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रत्येक अवयवावर किंवा प्रत्येक मानसिकतेवर काम करतात. विज्ञानावर करतात, मनोमयवर करतात. म्हणजे आपल्याला सर एखाद्या गोष्टीत किती प्रबळता द्यावी, बळ दिलं जातं. शेतकरी तेल आलाय, भिवू नकोस, तू हे कर. तर यासाठी गुरु करणं गरजेचं आहे. तर तसे माझे गुरु बिटी गोरे सर आहेत. मी त्यांना
खूप खूप धन्यवाद देतो, की काल आमचा फोन झाला आणि त्या फोनवरून त्यांनी आमच्या एका साध्याशा फोनवरून बंधूची बाग बघायसाठी आले आणि त्यांनी त्यांच्या रूपानं तर ते येणारच आहेत लवकर. पण ते इथं येतील, पण त्याच्या आधी त्यांनी जे माझ्यापाशी त्यांचं माध्यमातून ते आलेत. तर त्यांना माझे एक माझ्या गुरुला माझा ग्रेट सलाम असेल आणि त्यांना एकच सांगणं आहे, की आम्ही हा मानदेश तुमच्या मार्गदर्शनाखाली डाळिंब रत्न म्हणून मानदेश ओळखला जाईल. अशी ओळख आम्ही तयार करून दाखवू आणि आम्ही अशीच एकी आणि एक ग्रुप ठेवून आपण आपल्या माध्यमातून पुढे जाऊ एवढीच इच्छा. धन्यवाद.